काल झालेल्या बैठकीवर एसटी कर्मचारी नाराज झाले। एसटी कर्मचाऱ्यांना जे मिळायला हवं होतं, ज्याची अपेक्षा होती, ते विषय बाजूलाच राहिला आणि दुसऱ्या भलत्याच गोष्टींवर चर्चा करण्यात आली। काल एसटी महामंडळाला 7वा वेतन आयोग कसा देण्यात यावा याविषयी बैठक आयोजित करण्यात आली होती, परंतु त्या बैठकीमध्ये 7वा वेतन आयोगाची चर्चा न करता एसटी महामंडळामध्ये नवीन बसेस कशा आणल्या जातील व एसटी कर्मचाऱ्यांना गणवेश कशा प्रकारे कापड नवीन दिले जाईल अशा प्रकारचे विषय घेऊन चर्चा करण्यात आली आणि 7वा वेतन आयोगाविषयी चर्चा ही 15 दिवसाच्या नंतर बैठक लावून करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले। सेवा शक्ती संघर्ष या संघटनेने गेले 32 दिवस आमरण उपोषण पुकारले होते। 32 दिवस झाल्यानंतर सतीश मेटकरी यांची तब्येत खालावली। त्यांची तब्येत बघून उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली। मुद्दा हा होता की 7वा वेतन आयोग त्यांना लवकरात लवकर कसा लागू करण्यात यावा, परंतु 7वा वेतन आयोग बाजूलाच राहिला आणि भलत्याच विषयावर चर्चा करण्यात आली। यामुळे एसटी महामंडळातील सर्व कर्मचारी आता नाराज दिसत आहेत। याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटण्याचे चित्र दिसत आहे, कारण सगळेच कर्मचारी आता आक्रमक होऊ शकतील असा अंदाज आहे। दुसरी एसटी महामंडळाची मोठी बातमी अशी की 3800 एसटीचे स्पीडोमीटर बंद, मात्र चालकांना भरावा लागतोय भुर्दंड। बातमी काय आहे तर महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून धावणारी लालपरी वेगाची मर्यादा ओलांडत गावागावातून सुसाट पळत आहे। सुमारे 3800 गाड्यांचे स्पीडोमीटर बंद असल्याची माहिती उघडकीस आली असून चालकांना बस गाड्यांची गतीच कळत नाही। परिणामी अपघाताची शक्यता पाहता वाहतूक पोलिसांनी एसटी वेगात दामटवणाऱ्या चालकांवर कारवाई केली आहे। याचा फटका राज्यातील एसटी चालकांवर बसणार असून दंडाची रक्कम चालकांच्या खिशातून एसटी महामंडळ कापणार आहे। मुख्य म्हणजे हे एसटी चालकाचे काम नसून हे एसटी यांत्रिकांचे काम आहे, कारण हे सर्व काम यांत्रिक करत असतात। कारण त्या गाडीला स्पीडोमीटर लावलेला आहे किंवा तो काढलेला आहे हे यांत्रिकाचे काम असल्यामुळे त्याचा दोष हा चालकावर ठेवणे चुकीचे आहे। चालकाच्या हातात काहीच नसते तरी पण चालकाकडून दंड आकारणे हे अत्यंत चुकीचे आहे, परंतु एसटी महामंडळ तसे करणार असल्याची ही बातमी आहे। यामध्ये काही कर्मचारी आमचा काय दोष आहे असेही म्हणत आहेत। राज्यभरात एसटी महामंडळाच्या ताफ्यात एकूण 16,000 बस गाड्या आहेत। दररोज 14,000 बस गाड्या रस्त्यावर धावत आहेत। एसटी बस गाड्या ओव्हर स्पीड धावणार नाही याकरिता एसटी महामंडळाच्या सर्व बस गाड्यांना तासी 80 किलोमीटर वेगावर स्पीड लिमिट लॉक करण्यात आले आहे। मात्र उतारावर एसटी गाड्या ऑटोमॅटिक 80च्या वर स्पीड पार करत आहे। त्यामुळे वेग मर्यादा उल्लंघन प्रकरणी एसटी बसेसवर कारवाई करण्यात येत आहे। त्यामुळे एसटी चालकांचा दोष नसताना सुद्धा वसुली करून एसटी चालकांवर अन्याय केला जात असल्याचे मत एसटी चालकांनी सकाळशी बोलताना व्यक्त केले। मंडळी, एसटी महामंडळाच्या मोठ्या बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व आपली लाल परी वाचवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा। खूप खूप धन्यवाद।